नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत अतिशय पौष्टिक असे नाचणीचे लाडू। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कढईमध्ये अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत। ते आपल्याला आता साधारण 10 मिनिटं व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मीडियम लो ठेवायची आहे। शेंगदाणे व्यवस्थितपणे भाजून झालेले आहेत। ते आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये साधारण 4 चमचे तीळ घातलेले आहेत। तेही आपल्याला 5 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत। तीळ जास्त करपून द्यायचे नाहीयेत, सतत हलवत राहायचे आहे। चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब नक्की। आता एका मिक्सिंग जारमध्ये भाजलेले तीळ आणि भाजलेले शेंगदाणे घालून घेऊया। त्यात साधारण 8 ते 10 बदामाचे तुकडे घालून घेऊया आणि सर्व मिश्रण व्यवस्थितपणे ग्राइंड करून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता मिश्रण व्यवस्थितपणे ग्राइंड झालेले आहे। आता पुन्हा एकदा कढईमध्ये साधारण अर्धा कप तूप घालून घेऊया। तूप आपल्याला व्यवस्थितपणे इथे वितळून घ्यायचे आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आता इथे व्यवस्थितपणे वितळलेले आता त्यामध्ये साधारण 200 ग्रॅम नाचणीचे पीठ घालायचे आहे आणि मिश्रण व्यवस्थितपणे हलवून घ्यायचे आहे। साधारण आपल्याला पीठ व्यवस्थितपणे तुपावर भाजून घ्यायचे आहे। पीठ अजिबात करपून द्यायचे नाहीये, सतत हलवत राहायचे आहे। आता हे पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। त्यात मिक्सरमध्ये ग्राइंड केलेले शेंगदाणा, तीळ आणि ड्रायफ्रूटचे मिश्रण घालून मिश्रण व्यवस्थितपणे एकत्र करून घ्यायचे आहे। आता त्याच कढईमध्ये साधारण 2 कप गूळ खिसून घेतलेला आहे आणि त्यात 1 कप पाणी घालायचे आहे आणि इथे आपल्याला एक गुळाचा पाक तयार करायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम लो ठेवायची आहे आणि गूळ व्यवस्थितपणे पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता गुळाचा पाक तयार झालेला आहे। आता या मिश्रणात गुळाचा पाक आपण थोडा थोडा घालून घेऊया। एकसाथ सर्व गुळाचा पाक घालायचा नाहीये, जसा लागेल त्याप्रमाणे थोडा थोडा पाक घालून घ्यायचा आहे। इथे मी आता अर्धी वाटी गुळाचा पाक घातलेला आहे आणि मिश्रण व्यवस्थितपणे हलवून घेऊया। साधारण पाऊण वाटी गुळाचा पाक इथे मला लागलेला आहे। आता मिश्रण व्यवस्थितपणे हाताने एकजीव करून घेऊया। या ठिकाणी तुम्ही वेलची पावडरही घालू शकता। मी इथे घातलेली नाहीये, पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की घालावी। आता हाताने व्यवस्थितपणे आपण हा गोळा करून घेऊया। आता इथे या सर्व मिश्रणाचे लाडू करून घेऊया। हे पहा, अशा प्रकारे सर्व लाडू करून घेऊया। एवढ्या मिश्रणाचे साधारण 13 लाडू झालेले आहेत। तर मैत्रिणींनो, ही रेसिपी नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ते।